नमस्कार, मी राजू डांगे, राष्ट्रीय प्रशिक्षक जेसीआय इंडिया व आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक। संवाद सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजचा जो आपला विषय आहे तो आहे पंचतत्व किंवा पंचमहाभूत। आपल्या सर्वांना जाणीव आहे भारतीय तत्वज्ञानानुसार हे संपूर्ण युनिव्हर्स ब्रह्मांड जे आहे ते 5 तत्वांनी बनलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपलं जे शरीर आहे हे शरीर सुद्धा 5 तत्वांनी बनलेलं आहे। असं म्हटलं जाते की वी आर द सॅम्पल ऑफ युनिव्हर्स। या युनिव्हर्सचं, या ब्रह्मांडाचं आपण प्रातिनिधिक स्वरूप आहे, एक सॅम्पल आहे। कारण या ब्रह्मांडामध्ये जे 5 तत्व आहेत तेच 5 तत्व आपल्यामध्ये आहेत। ते 5 तत्व नेमके कुठलं? तर पहिलं तत्व जे आहे ते जलतत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, अग्नितत्व आणि आकाश तत्व। ही 5 तत्व मिळून संपूर्ण ब्रह्मांड बनलेलं आहे, हे युनिव्हर्स बनलेलं आहे। त्याच पद्धतीने आपलं हे शरीर सुद्धा याच 5 तत्वाचं आहे। आता हे 5 तत्व आपल्या शरीरात नेमके कसे? तर पहा, पहिलं जे जलतत्व आहे ते या संपूर्ण सृष्टीमध्ये 70% पाणी आहे, 70% जल आहे आणि आपल्याही शरीरात 70% जल आहे। म्हणजे पृथ्वीवर जेवढं जल आहे तेवढंच प्रमाणात जल आपल्यामध्ये आहे। आणि हे जे पाणी तत्व आहे, जलतत्व आहे, हे तत्व पुढे कसे कमी जास्त झाले तर काय नेमकं होते ते सुद्धा आपण बघणार आहोत। आता हे पहिलं तत्व झालं जलतत्व। दुसरं तत्व जे आहे ते पृथ्वी तत्व। आणि पृथ्वी तत्व म्हणजे काय? स्थूलत्व, जड। आपल्या शरीरामध्ये जड भाग कुठलेला आहे? जे बोन्स आहे, आपले हाडं जे आहेत ते हाडं हे आपल्या पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व करतात। आणि तिसरं जे तत्व आहे ते आहे वायू तत्व। आता वायू तत्व म्हणजे ज्याला आपण हवा म्हणजे थोडक्यामध्ये ऑक्सिजन किंवा वायू किंवा प्राणवायू, तर हे आपल्या शरीरामध्ये चालणारा जो वायू तत्व आहे, प्राण आहे, हवा आहे, ते सुद्धा नक्की आपल्या ब्रह्मांडामध्ये, आपल्या युनिव्हर्समध्ये सुद्धा ते हवा आणि ज्याला म्हणतो आपण एअर हे आहे। तर त्याच पद्धतीने प्राण वायू हे तत्व आपल्या शरीरामध्ये आहे, त्याला वायू तत्व सुद्धा आपण असं म्हणतो। आणि चौथं तत्व जे आहे ते चौथं तत्व अग्नितत्व। अग्नितत्व जे आहे ते अग्नितत्व आपल्या शरीरामध्ये जे टेम्परेचर असते, जी उष्णता आहे, ते अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करतात। आणि 5वं तत्व जे आहे ते आकाश तत्व। आपल्या शरीरामध्ये ज्या पोकळी आहेत, जे शून्यत्व आहे, ज्या पोकळी आहे, त्या पोकळी संपूर्ण आकाशाचं, या ब्रह्मांडामधल्या आकाशाचं प्रतिनिधित्व करतात। म्हणजेच आपलं जे युनिव्हर्स आहे, एक जलतत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, अग्नितत्व आणि आकाश तत्व, हे 5 तत्वाचं आहे। तसंच आपलं शरीर सुद्धा 5 तत्वाचं बनलेलं आहे। आता नेमकं असं होतं की हे 5 तत्व संतुलित नसले तर शरीरामध्ये विकार तयार होतात। आणि म्हणून जर आपल्याला निरोगी राहायचं असेल, आरोग्यदायी राहायचं असेल, तर हे 5ही तत्वाचा समतोल असणं हे अत्यंत महत्वाचं आहे। उदाहरणार्थ, शरीरामध्ये पाणी कमी झालं आणि जास्त झालं तरी त्याचं नुकसान होतं, हानिकारक होतं। आणि म्हणून ते बॅलन्समध्ये असणं अत्यंत गरज आहे। शरीराचं टेम्परेचर वाढलं, खूप कमी झालं तरी घातक आहे। म्हणजे ही जी तत्व आहे, जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर हे तत्व, 5ही तत्व बॅलन्स ठेवणं, समतोल ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून हेच निसर्गोपचारामध्ये, आयुर्वेदामध्ये या 5 तत्वांना अत्यंत महत्व आहे। आणि म्हणून 5 तत्व आपण बॅलन्स करायचा प्रयत्न करूया। 5 तत्व आपल्या जीवनशैलीनुसार, आपलं जे खानपान आहे त्याच्यानुसार आपण जर ह्या 5ही तत्वाची काळजी घेतली, कारण हे शरीर 5 तत्वाचं बनलेलं आहे असं आपण म्हणतो, शेवटी अनालिसिस जर केलं तर हे 5ही तत्व जर कशामध्ये मिक्स होतात तर हे मिक्स होतात मातीमध्ये। तर याची शेवटी गंमत जर विचारात घेतली तर काय नेमके आहे? आपण शेवटी जर, आता मी म्हटलं ताकद माझ्या हातामध्ये आहे, तर नाही, ताकद हातामध्ये नाही आहे, मसल्समध्ये आहे। ताकद मसल्समध्ये आहे। आता मसल्समध्ये म्हटलं तर हे अर्ध सत्य आहे। जोपर्यंत माझ्या हातात ताकद आहे ठीक आहे, पण जोपर्यंत इकडून मी सूचना देणार नाही, माइंडला सूचना देणार नाही, तोपर्यंत हात उचलू शकणार नाही। म्हणजे हातात ताकद असून, मसल्समध्ये ताकद असून फायदा नाही। तर सत्य काय, इकडे पॉवर असणं अत्यंत महत्वाचं आहे। त्याच पद्धतीने आपण जर या 5 तत्वाचं अनालिसिस केलं, पृथक्करण केलं, तर शेवटी असं सत्य आहे की हे 5ही तत्व मातीमध्ये मिक्स होतं। आता मातीचा आपण नेमकं म्हणजे थोडक्यात जर विचार केलं तर हे शरीर मातीचंच बनलेलं आहे। आपण काय खातो नेमकं?
तर अन्नधान्य खातो. कुठून मिळतं? मातीतूनच मिळतं. म्हणजे हा सगळ्या काही प्रकाश संश्लेषण होतं, मातीतून बीजारोपण होतं आणि पीक निघतं, तर अन्नधान्य मिळतं. आपण अन्नधान्य खातो. काय घालतो आपण? हे जे कपडे घालतो हे सुद्धा मातीतूनच निघतं. अनालिसिस केलं तर म्हणजे कपाशी आहे, कपाशीपासून कपडा तयार होतो, तर नक्की आपण मातीच घालतो. आता जर जीवनाची गंमत पाहिली तर मातीचाच बनला, मातीच खातो, मातीच घालतो आणि शेवटी कुठे जातो? मातीतच जातो. आणि शिल्लक काय राहते? तर मातीच शिल्लक राहते. तर नक्की मित्रो, हे जरी विनोदाने असलं पण नक्की याचं सत्य आहे की या शेवटी जे बॅलन्स राहणार ते बॅलन्स तुमचं कर्म बॅलन्स राहणार आहे. आणि म्हणून किती जगला यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे. तर आपल्याला अत्यंत निरोगीपणे जगण्याकरता, आरोग्यदायी जगण्याकरता आपल्या ह्या शरीरातले 5 तत्व आपण बॅलन्स कसे राहणार याची काळजी घेऊया. हे 5 तत्व जलतत्व, पृथ्वी तत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाश तत्व हे बॅलन्स करायचा प्रयत्न आपण करूया. खूप खूप धन्यवाद. पुनश्च भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू. धन्यवाद.